गुड मॉर्निंग सर्वांना. तर इथं सकाळचे जवळजवळ 4:30 वाजून गेलेत. तर आम्ही निघालो होतो तुळजापूरला. तर इथं गाडीमध्ये बसलो, एक थोडंसं पुढं आल्यानंतर छानसा व्हिडिओ काढला. नंतर पुढे गेल्यानंतर छान इथं सूर्यदेवाचं आगमन झालं होतं. पुणे सोलापूर हायवेला आम्ही निघालेलो. नंतर नाश्त्याला थांबलेलं तर छानसं गुलाबाचं फूल होतं आणि इकडं पण फुलं होती. छानसं खूप छान ग्रीनरी होती छोटीशीच. तर तिथे एक छोटासा व्हिडिओ काढला, नाश्ता केला, इडली डोसा वगैरे. नंतर पोचलो सकाळचे 11 वाजले असतील तेव्हा आम्ही इथं पोहोचलो होतो. राजमाता जिजाऊ महाद्वार असं तुळजाभवानी मंदिराचं स्टार्टिंगचं महाद्वार आहे आणि तिथं आम्ही सुरुवातीला पोहोचलो होतो. आणि इकडं पण इथून पुढे एक महाद्वार आहे, असं एकोपाठोपाठ महाद्वार आहेत. आणि हे तुळजापूरचा मेन चौक आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तिथं आपला तुळजापूरचा बोर्ड लावलेला. आणि इथं देवीसाठी सगळे साड्या वगैरे ओटी नंतर मी देवीसाठी ओटी घेतलेली, साडी असेल काही पीस, हार, फुलं, नारळ हे सर्व घेतलेले. आणि तेच सांगत होते हे काका की तिकडे जाऊन याच्यात हळद कुंकू आणि स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्या. तर तेच बोलत होतो. ओटी वगैरे घेतली. छानसं देवीला जायचं म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं. मला गजरा पण घ्यायचा होता. मला गजरा खूप आवडतो, पण काही घाईघाईमध्ये गजरा घ्यायचं विसरून राहिल्यानंतर, नाहीतर मी देवाला गेल्यानंतर नेहमी गजरा लावतेच. इथं पुढं गेलं आणि इथं ऊन होतं जरासं, 11 11:30 वाजले असतील. पण हे मंदिराची बॅक साईड आणि इथं एक छोटंसं मंदिर होतं. इथं वरती पायऱ्या आहेत आणि इथून पुढं जायचं होतं. इथं मोठा देवीचं एक छोटंसं मंदिर होतं. इथं पण एक देवीचं मंदिर होतं आणि हा चौकोनी सभा मंडप आहे. आणि इथं लोक भोगी घेऊन जात होते किंवा कोणाचं काय अभिषेक वगैरे असेल, लग्न झालेलं असेल, ते सगळे त्यांचं घेऊन जात होते. नंदीन महादेव बघितला नव्हता इथं आहे तो त्याच्यावर हात ठेवून गोलाकार फिरवतात, ते आहे. मला काय माहित नाही काय म्हणतात ते. काय नाही होत. तुळजापूरचं छान असं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो अक्कलकोटला. साधारणतः 3 वाजून गेले होते म्हणजे आम्हाला अक्कलकोटला जायला. आणि इथं स्वामींचं दर्शन घेण्याची खूप ओढ लागली होती. मला खूप इच्छा होती स्वामी समर्थांचं दर्शन व्हावं आणि मी अक्कलकोटला जावं. त्यासाठी मला स्वामी चरित्र सारामृत किंवा जी जपमाळा असेल, मूर्ती असेल, ती इथं पण पुण्यात भेटू शकत होती. पण माझी अशी इच्छा होती की स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला जावं आणि तिथूनच स्वामींची मूर्ती, जपमाळ आणि स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक घ्यावं. आणि माझी इच्छा पूर्ण झाली की स्वामींनी करून घेतली. माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली. आता अक्कलकोटला आम्ही जातोय. नंतर तुळजापूरच्या गेल्यानंतर आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. 3:30च्या आसपास आम्ही पोहोचलो वगैरे. नंतर पटकन आम्ही इथं लाईनला गेलो. लाईन नव्हतीच, 5 मिनिटं लागतात. वटवृक्षापासून समोरून महाराजांचं दर्शन घ्यायला. तिथं गर्दी वगैरे काही नव्हती. छान असं महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि हा जो वटवृक्ष आहे इथंच महाराज बसायचे आणि लोकांना त्यांची उत्तरं द्यायची, सेवा करायची.
इथं पुढं मोबाईल अलाउड नव्हता. ती गोष्ट पूर्ण व्हावी यासाठी धागा होता जे आम्ही साहित्य घेतलेलं त्यात, पण ते का बांधायचं हे मला माहीत नव्हतं. नंतर पुढे आलं इथे पुस्तकं वगैरे होती स्वामींच्या. स्वभावची जागा नगर परिषदेस दिली आहे. 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गडोली येथील स्वभावची पाच कोटी खर्च अन्य क्षेत्रांसाठी प्रायव्हेट सोयी पाणी पुरवठा. त्यांची पालखी वगैरे तिथंच ठेवलेली आणि मंदिराच्या बाहेर असं गाय वासरूसाठी केलेलं आहे गार्डन. तुळस छान सजवलेले आहे. इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथं स्वामी महाराजांची अशी उंच मूर्ती आहे आणि इकडं पण एक उंच मूर्ती आहे आणि जे स्वामी समर्थ अन्न छत्रपती खूप छान इथं मला असं दोघांनी दर्शन घेताना व्हिडिओ बनवायचं होतं, पण काही झाल्यामुळे ते निघून गेले. पण कोणता तरी छान असा व्हिडिओ होता तो मला बनवायचा होता. नंतर आम्हाला 11 वाजले असतील. इथं आम्ही स्वामी समर्थ असं काहीतरी एक हे होतं हॉटेल, तर त्या हॉटेलमध्ये आलेलं. तर इथं एक जुन्या पद्धतीची मस्त बैलगाडा ठेवलेला. इथं भाकरी वगैरे बनवताना कोंबड्या अंडी शेतकरी हॉटेल अजिंक्य तारा असं हे हॉटेल होतं आणि इकडे छान लाईटिंग वगैरे होते. खूप झाडं होती. प्रशस्त होतं. खूप छान होतं आणि इथं आम्ही जेवण केलं छान असं. हे बघा बैलजोडी पण दिसते. पनीरची भाजी रोटी जिरा राईस डाळ असं छानसं जेवण वगैरे केलं आणि खूप छान डेकोरेशन वाटत होतं. इथं पण केवढा मोठा स्वामींचा फोटो आहे. आंब्याची झाडं वगैरे आहेत. हे हॉटेल अजिंक्य तारा आणि इथं लहान मुलांना खेळण्यासाठी छान वगैरे झोका वगैरे होता आणि इकडं पण छान लाईटिंग लावलेली. इथं लाईट असल्यामुळे दिसलं नाही. अजिंक्य ताराचं मस्त केलेलं होतं. झाडे वगैरे खूप छान हॉटेल होतं. मला खूप आवडलं आणि छान असं मोगऱ्याचं झाड पण इथं लावलेलं होतं समोर. किती छान पांढरी शुभ्र फुले आलेत. खूप मस्त आणि इथून जाऊच वाटत नाही असं वाटत होतं. खूप छान होतं.